समुद्रमंथन झालं आणि जो अमृताचा कलश जो आहे तो देवतांच्या हाती पडला होता आणि त्यानंतर देवतांमध्ये तो वाटप होणार होता. परंतु काही राक्षसांनी तो अमृत कलश पळवला आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोंची गावामध्ये असणारे हे डोंगराचं अभयारण्य या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी तो लपून ठेवण्यात आला होता. आणि त्यानंतर त्याच्या पाऊल खुणा ज्या आहेत त्या अजूनही या ठिकाणी दिसतात किंवा तो अमृताचा जो कलश आहे तो कलश जो आहे तो या राहू केतू हे मंदिर आहे, या मंदिराच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आत्ता आपण कोंची गावातील राहू केतू या मंदिरामध्ये आहोत. आता मंदिरामध्ये जर आपण प्रवेश जर केला तर या ठिकाणी आपल्याला महादेवाची पिंड दिसून येते. या ठिकाणी ज्याप्रमाणे ही कथा सांगितली जाते त्या कथेत जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे महादेवाचंही ह्या कथेला खूप महत्त्व आहे. पाहिलं तर या ठिकाणी हा अमृताचा कलश जो आहे तो या ठिकाणी आहे. त्या अमृताच्या कलशाचं महत्त्व म्हणजे या ठिकाणी 12ही महिने या ठिकाणी पाणी असतं आणि त्यातलं पाणी कधीही आटत नाही, अशा प्रकारे ह्या अमृताचा कलश आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर राहू आणि केतू या दोघांचीही मूर्ती या ठिकाणी आहे. आपण जर पाहिलं तर या जर भारतामध्ये पाहिलं तर राहू आणि केतूचे मंदिरं कुठेही नाही आहे. परंतु राहूचं ज्यावेळेस शिरच्छेद झाला त्यावेळेस राहुरी या ठिकाणी त्याचं जे मान असेल त्या ठिकाणी पडली, त्यावरतून राहुरी हे नाव पडलं किंवा अशी आख्यायिका जी आहे ती या सांगण्यात येते. आपल्यासोबत या ठिकाणचे महाराज आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत नेमकी आख्यायिका काय आहे आणि ज्या प्रवरात्री अमृताचं वाटप झालं आहे ते नेमकी कहाणी काय आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नेमकी आख्यायिका काय आहे या मंदिराची? राहू केतूचं मंदिर का उभं? हे मंदिर 2018 साली मी स्थापन केलेलं आहे आणि माझ्या असं लक्षात आलं की आमच्या प्रवरा नदीला अमृतवाहिनी का म्हणतात. हा विषय पौराणिक विषय आहे. आमचे वडील धार्मिक असल्या कारणाने त्यांच्याकडे फार ग्रंथांचा साठा होता. त्या ग्रंथाचा मी अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की आपल्या प्रवरा नदीच्या कडेला समुद्र मंथनातून निघालेलं अमृताचं वाटप झालेलं आहे. आणि ज्यावेळेस 25 वर्षापूर्वी मी हा शोध लावण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मी संपूर्ण भारत भ्रमण केलं. प्रयाग, उज्जैन, हरिद्वार आणि नाशिक त्या ठिकाणी कुंभमेळे का भरतात आणि कुंभमेळे जर अमृताच्या वाटपामुळं जर कुंभमेळे भरत असेल, अमृत ज्या ठिकाणी थेंब पडले त्या कलशामधून ज्या ठिकाणी थेंब पडले त्या कुंभामधून त्याला कुंभमेळा म्हणतात. असे 4 ठिकाणी प्रयाग, उज्जैन, हरिद्वार आणि नाशिक या ठिकाणी जर थेंब पडल्यामुळं जर कुंभमेळे भरत असेल आणि मग माझ्या असं लक्षात आलं की या 4ही ठिकाणी अमृताचं वाटप झालेलं नाही. असा कुठेही उल्लेख नाही की त्या ठिकाणी अमृताचं वाटप झालं आणि ते वाटप मात्र आमच्या प्रवरा अमृतवाहिनीच्या कडेला झालं. असे शिल्प पांडवांनी या प्रवरा नदीच्या कडेला बनवून ठेवलेले ते मी शोधले, ते पाहिले, प्रत्यक्ष त्या शिल्पांचा अभ्यास केला. प्रवरा नदीच्या उगमस्थानी रतनगडला अमृतेश्वराचं मंदिर आहे. अमृतेश्वर या शब्दाचा अर्थ काय की अमृताचा कलश आणि मदिराचा कलश. आजही 2 कलश आपल्याला प्रवरा नदीच्या उगमस्थानी पाहायला मिळतात. ते पांडवांनी शिल्प बनवून ठेवलेले आपल्याला पाहण्यासाठी. इकडं नेवाशाला मोहिनीराजाचं मंदिर आहे. प्रवरा नदीच्या कडेला अनेक ग्रहांचे मंदिर आहेत, देवी देवतांचे मंदिर आहेत. का तर प्रवरा नदीच्या कडेला अमृताचं वाटप झाले. आणि ज्यावेळेस ही कथा माझ्या लक्षात आली मग त्या कथेचा भाग म्हणून आपण या ठिकाणी कायदेशीर स्वस्तिक महाराज आध्यात्मिक सेवाभावी संस्था रजिस्टर करून हिंदू धर्माचे मंदिर निर्माण करण्याचं अधिकार माननीय धर्मादाय आयुक्तांच्या त्या घटनेमध्ये उल्लेख असल्या कारणाने आपण कायदेशीर या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी मंदिराची निर्मिती केली. तुम्ही जर पाहिलं त्या ठिकाणी धर्मादाय आयुक्ताकडून या मंदिराची स्थापना केली हे सगळं खरं आहे. परंतु तुम्ही जसं आत्ता सांगितलं की ज्या ठिकाणी प्रवरेचा उगम झाला त्या ठिकाणी तुम्हाला 2 कलश पाहायला मिळतात, एक अमृताचा आणि एक मदिराचा. परंतु या ठिकाणचा जो कलश आहे या ठिकाणी हा कलश कसा आला? त्याच्यामध्ये ज्यावेळेस ही कहाणी माझ्या लक्षात आली की समुद्र मंथनातून निघालेलं अमृताचं वाटप आमच्या प्रवरा नदीच्या कडेला झालेलं आहे आणि अमृताचा कलश ज्यावेळेस प्रवरा नदीच्या कडेला आला तो दानवांनी पळवला आणि दंड करण्यात आला. तेच हे दंडकारण्य.
आणि मग या ठिकाणी भगवान विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं, तो अमृत कलश ताब्यात घेतला. देवळाली प्रवरा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी देवांची पंगत बसली. कोलारला दानवांची पंगत बसली. त्या ठिकाणी देव दानवांना देवांना अमृत वाटप केलं. देवांना अमृताचं वाटप झालं आणि दानवांना मदिराचं वाटप झालं. आजही कोलारला दानवांनी कल्लोळ केला म्हणून कोल्हाळेश्वर तिथं पण शंकराचं मंदिर आहे. परंतु ह्या उंचीच्या डोंगरामध्ये दंडकारण्य हा शब्द होता. आणि मग माझ्या लक्षात आलं, ज्या ठिकाणी जल आहे त्या ठिकाणी आपल्याला मंदिर निर्माण करायचं. आणि योगायोग या ठिकाणी पाण्याचा साठा आम्हाला 12 महिने टिकून राहणारा पाण्याचा साठा मिळाला. आणि आम्ही त्या ठिकाणी अमृताचा कलश असं शिल्प बनवलं. आणि भाविकांना राहू आणि केतू हे 2 ग्रह काय आहेत आपल्या जीवनामध्ये, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये राहू आणि केतू या 2 ग्रहांची स्थिती पत्रिकेमध्ये पापस्थानी दाखवली गेलेली आहे. कारण राहू आणि केतू अनेक माझ्या वाचनात आलेले की त्यांना पापग्रह म्हटलेले, परंतु ते पापग्रह नाही आहे. आपल्या जीवनामध्ये असणारे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा देणारे जी शक्ती आहे ती म्हणजे राहू आणि केतू. कारण आपल्या पूर्वजांच्या पाप पुण्यानुसार ते फळ देतात असतं. म्हणून या ठिकाणी राहू आणि केतू या 2 ग्रहांची निर्मिती आपण या ठिकाणी केलेली आहे 2018 साली. नक्कीच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अमृतवाहिनी प्रवरण दिलं, जसं अमृतवाहिनी म्हटलं गेलं, ते अमृतवाहिनी का म्हटलं गेलं याचं जे आख्यायिका आहे किंवा याचं जे दाखले देत महाराजांनी आपल्याला ज्याप्रमाणे सांगितलं त्यावरून तर ते निश्चित सांगतायत की देवांना जे अमृताचं वाटप जे झालं आहे ते अमृतवाहिनीच्या म्हणजे प्रवरा नदीच्या काठावरती झालेलं आहे. LS मराठीसाठी अमोल मतकर, संगमनेर, अहिल्यानगर.